पाववील ठाया पांडुरंग चिंतिलिया, त्यासी चिंतिलिया मणी चित्ता करी गवसनी। पावावया फळ अंगी असावे हे बळ, त्यासी चिंतिलिया मणी चित्ता करी गवसनी। स्वर चालू, स्वर आपला सुटू नये पुंडलिक म्हणताना, ती अडचण। सर्व माईकवर जेवढी मंडळी उभी आहे, आपलं कुठं सुरात कणस्वर होऊ नये, थोडंसं ते गोड लागत नाहीत का? सगळी गोड माणसं असल्यावर ते आणखी गोड लागलं पाहिजे। तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी, त्यासी चिंतिलिया मणी चित्ता करी गवसनी। महायोग पीठे तटे भीमरथ्याम, स्वरबंद करा। वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रयेः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्। परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्, अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम्। विदिन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं। मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे। वार करी संताचा, वार करी संता, ओ यार करी संताचा, वार करी संता, यार करी संताचा, वार करी संता। मस्तक है पायावरे, या वार करी संताचा, या वार करी संताचा। मस्तक है पायावरे, या वार करी संताचा, या वार करी संताचा। पाववील ठाया पांडुरंग चिंतिलिया, त्यासी चिंतिलिया मणी चित्ता करी गवसनी। संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा महाराष्ट्राचं आणि अवघ्या ब्रह्मांडाचं आराध्य दैवत अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या भक्तीची विशेषता सांगणारा हा अभंग आहे। भगवान पांडुरंग परमात्म्याचं जर अंतःकरणापासून आपण चिंतन केलं, तर तो आपल्या अंतःकरणातील इच्छित ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचवतो। पाववील ठाया, पण चिंतिलिया, त्याचं चिंतन करावं लागेल। आणि ते चिंतन कसं, तर त्याशी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी। मन अंतःकरणापासून भजन चिंतन घडलं की मग आपलं चित्त तो परमात्मा त्याच्याकडे वेधून घेतो, आकर्षित करून घेतो। परमात्म्यापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी आणि आपल्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुकोबाराय म्हणतात, आपल्या अंगामध्ये काही बळ असावं लागतं। पावावया फळ अंगी असावे हे बळ,
आणि अशा रीतीनं जर आपण आपल्या जीवनामध्ये काही आध्यात्मिक बळ प्राप्त केलं, अंतःकरणापासून भगवंताचं चिंतन केलं, तर आपल्या इच्छित अंतःकरणातील जी ध्येयपूर्ती आहे ती होईल. नाही अनेक प्रकारच्या सिद्धी पायी लोटांगण घेतील. तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी, त्यासी चिंतिलिया म्हणी चित्ता करी गवसनी. विठाला 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 पाटील परिवार, धुळगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक, या परिवाराचे पूजनीय वडील आणि या भागातील एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व कैलासवासी श्री भगीरथ गंगाधर पाटील पवार यांचं आज प्रथम वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, आपल्या सर्वांच्या सद्भावनेनं या ठिकाणी साजरं होतं आहे. या परिवारातील, या परिवाराच्या मातोश्री आणि कैलासवासी भगीरथ पाटील यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी कल्याबाई भगीरथ पवार, मुलं श्री रंगनाथ भगीरथ पाटील पवार, श्री रामकृष्ण भगीरथ पाटील पवार, श्री विश्वनाथ भगीरथ पाटील पवार, श्री दामोदर भगीरथ पाटील पवार, मुली सौ लहानुबाई रामनाथ निकम, गंगा भगीरथी रत्नाबाई साखरचंद बहादुरे, नातू तेजस सुभाष पवार, या कुटुंबातील सर्व मुलं मुली सुना नातवंड, त्याचबरोबर कीर्तनाला साथसंगत करण्यासाठी आवर्जून उपस्थित धुळगावकर आमचे आदरणीय सर्व भजनी मंडळी, त्याचबरोबर पंचक्रोशीतील धुळगाव आणि सगळ्या परिसरातल्या सर्व गावचे आलेले आदरणीय वारकरी संप्रदायाचे आमचे सगळेच भजनी मंडळी, ज्यांच्या सुंदर गायनानं आपल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला, ते संगीत विशारद गायनाचार्य आमचे रोहिदास आबा जगदाळे, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले गायनाचार्य, सर्व या भागातील आणि वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळी, त्यामध्ये जयराम महाराज पांगरीकर, प्रकाश महाराज नाईकवाडे, ऋषिकेशजी महाराज नवले, मृदंगाचार्य विकास महाराज साबळे, आमच्या सहकारी असलेले आश्रमाचे आमचे मृदंगाचार्य प्रसाद महाराज तरवडे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित श्री हरिभक्तीपरायण नाटेगावकर महाराज, आमचे आदरणीय विनेकरी महाराज, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेली सर्व पै पाहुणे मंडळी, भजनी मंडळातील आमचे बाळू काका कदम, नेवरगावकर दुसरे आमचे कदम पाटील, सर्व गावचे पाहुणे भजनी मंडळी, विशेषत्वानं गवंडगाव तालुका येवला येथून उपस्थित की ज्या पाहुण्यांच्या करवी मला पवार पाटील कुटुंबियांच्या वतीने हा निरोप कीर्तनाचा माझ्यापर्यंत पोहोच झाला, ते आमचे सन्माननीय भागवत पाटील, भागवत डॉक्टर, विठ्ठलाप्पा दगडू पाटील, सर्व आमची विनायक भाऊ आणि सगळी आलेली गवंडगावकर मंडळी, ज्यांचे कार्यालय आहे, अतिशय सुंदर सोय या भागामध्ये त्यांनी करून दिली, त्यांनाही धन्यवाद देतो. फार सुंदर डिझाईन, फार सुंदर कार्यालय, प्रशस्त प्रसन्न अशी वास्तू, आणि विशेष करून आजूबाजूला
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. ज्या माणसांना ग्रंथाची आवड असते, ज्या माणसांना भक्तीची आवड असते, तीर्थयात्रा भजन पूजनाची आवड, ज्यांना निसर्गाची आवड, नातेवाईक, लेकरं बाळं, लहान लेकरावर प्रेम, अशी माणसं मृदू हृदयाची असतात. कारण हे असं हृदय असल्याशिवाय हे आवडत नाही, असं माझं गेले 30-35 वर्ष समाजात फिरतानाचं आकलन आहे. हे झाडंसुद्धा कठोर मनाची माणसं लावू शकत नाही. ते 1 कोटीचा बंगला बांधतात आणि उन्हात राहतात, सावलीसुद्धा दारात करत नाही. विठाला 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 त्याला संवेदनशील हृदय पाहिजे, सेवाभावी वृत्ती पाहिजे. आणि म्हणून या कार्यालय मालकांना सुद्धा धन्यवाद. फार सुंदर झुडं त्यांनी लावले. माझा परिचय नाही, मी पहिल्यांदाच या कार्यालयात आलो आहे, पण जे कोणी असतील त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर आमचे साऊंड सिस्टीम ऑपरेटर, आमचे सहकारी, फार सुंदर अशी त्यांची साऊंड व्यवस्था आहे. व्हिडिओग्राफर आहे, या भागातील पत्रकार असतील, विविध क्षेत्रातले लहान थोर सगळे पदाधिकारी, मान्यवर आणि माता भगिनी, आपण सर्वजण मिळून आज कैलासवासी श्री भगीरथ गंगाधर पाटील पवार यांना कीर्तनाच्या माध्यमातून ही आदरांजली अर्पण करतो आहे. भगीरथ पाटील पवार असतील किंवा हे पवार कुटुंब असेल, हे अतिशय कष्टाळू परिवार आणि शेतकऱ्यांचे कुटुंब म्हटलं की सर्वांच्याच वाटचालीमध्ये कुठेतरी संघर्षातून वाटचाल झालेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीचे गरिबीचे दिवस, अडचणीचे दिवस हे सर्वच शेतकऱ्याच्या कुटुंबांनी, तुम्ही आम्ही लहानपणी सगळ्या शेतकरी कुटुंबात पाहिलेले आहेत. परंतु ज्या ज्या परिवारांनी त्या अडचणीच्या काळात सुद्धा भक्ती जपली आणि नीती जपली, मला वाटतं 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या. पिढ्यानपिढ्या आपला समाज, आपली कुटुंब ही सुखी समाधानी राहावी असे वाटत असेल ना, तर 2 गोष्टी प्रत्येक कुटुंबानं जपल्या पाहिजे. व्यवहारातली नीतिमत्ता जपावी, आपल्या घरातील, आपल्या अंतःकरणातील भक्ती जपावी. बस एवढ्या 2 गोष्टी केल्या तरी पिढ्यानपिढ्या तिथे सुख कमी पडणार, अजिबात सुख कमी पडणार नाही. फक्त आपली नीती चुकता कामा नये. आपल्याकडनं कोणी फसवला जाऊ नये. आपली कोणी एखाद वेळेला फसवणूक केली चालेल, पण आपल्याकडनं कोणा गरिबाच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू येऊ नये, कोणा असहाय्य व्यक्तीवर कधी अन्याय होऊ नये. याला नीतिमत्ता म्हणतात. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं, पण शत्रूच्या कुटुंबातील स्त्रियासुद्धा म्हणायच्या की हे जर छत्रपती शिवरायांचं सैन्य असेल तर आपल्याला घाबरायचं कारण नाही, कारण ते महिलांवर अन्याय करत नाही. याला नीतिमत्ता म्हणतात. ही नीती आहे. जयाच्या लीले माझी नीती जियाली दिसे. भगवंताचे अवतार आणि संतांची चरित्र ही नीतिमूल्यांनी भरलेली आहे, सद्गुणांनी व्यापलेली आहे. आणि म्हणून त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. व्यवहारात नीती असावी. आणि नीती चुकली. गुरुवर्य ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज सांगायचे, म्हणजे 4 जण चोर होते. कुठे त्यांनी चोरी केली आणि बराच ऐवज मिळाला. ऐवज मिळाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण काय करूया, काहीतरी करून आपल्यालाच कसं हे मिळेल. मग त्यांच्यात 2 गट पडले. आता गट कुठे नाहीत म्हणून चोरात नसतील, आणि म्हणून गट पडले. आणि 2 जण जे होते त्याला सांगितलं, जा रे म्हणे, तुम्ही 2 जण आपल्याला जरा भेळ भत्ता घेऊन या म्हणे, तोपर्यंत आम्ही थोडा स्वयंपाक करतो म्हणे. त्या रानावनात त्यांची झोपडी होती त्या चोरांची. 4च राहायचे तिथे. आणि स्वयंपाकाला जे होते त्यांच्या मनात काळं आलं. ते म्हणाले, ते जे 2 आहे ना, ते जर मारले तर सर्व ऐवज काय होईल, आपल्याला होईल. आणि म्हणून त्यांनी काय केलं, स्वयंपाक तर केला, स्वतः जेवून घेतलं आणि उरलेल्या स्वयंपाकात विष टाकलं. म्हणजे ते आले की खातील आणि ते काय होतील, मरतील. असा त्यांचा डाव. आता जे 2 गेले ना
ते त्यांचेच मित्र होते, ते काही वेगळे होते. त्यांना वेगळं सुचेल अशी अपेक्षा आपण तरी का करायची? शेवटी चोर आहेत. इथे आज कलियुगामध्ये सज्जनाला चांगलं सुचेना, चोराला कुठून? विठाला त्यांनी येतानाच ठरवलं, म्हणाले आपण काय करूया, 2 चांगले मोठे चाकू आणि ते दोघं आबग्यात असताना पळत जायचं आणि त्यांना भुसकून मारायचं. त्यांना काय कळणारच नाही आपण खाऊ आणायला गेलोय, बाजारात काही वस्तू आणायला गेलोय, ते कशाला आपल्याला काय म्हणतील. हळूच पिशवीतून चाकू काढायचा, दोघांनी एक एक मारून टाकायचं. आणि काय केलं त्यांनी, ते दोघं जे गावात गेलेले सामान आणायला आले आणि त्या पिशवीतून चाकू काढला, दोघांनी सपासप वार केले आणि ते जे दोघं होते त्यांना मारलं. मारल्यावर म्हणले लय भुका लागले, यांचं नंतर पाहू, आणि जेवायला बसले. आता मला सांगा किती जण मेले? असं आहे. तयाचा बुडे भवनदी माझी ताफा, ज्याची नीतिमूल्य संपतात अशी माणसं उद्ध्वस्त होतात. आणि जे नीती घेऊन जगतात, मला वाटतं ते या पवार पाटलासारखे गरिबीतून सुद्धा सन्मार्गावर आदर्श ठरतात. आज ही सगळी 2-5 मुलं, मला वाटतं 4 भाऊ आज आहेत आणि 1 जण वारलेले आहे. मोठा परिवार आहे, 2 बहिणी आहेत, सुना आहेत, नातू अतिशय चांगले कर्तबगार आहेत. कोणी शोरूमचा व्यवसाय आहे, कोणी काय वेगवेगळ्या शेती असेल, व्यवसाय असेल. अत्यंत या कुटुंबाचा लौकिक या सगळ्या पुढच्या पिढीनं, आता 3ऱ्या पिढीनं सुद्धा वाढवला. म्हणजे वडिलांचा लौकिक वाढवण्याचं काम कैलासवासी भगीरथ पाटील पवार यांना साथ देण्याचं काम ह्या सगळ्या मुलांनी केलं, सुनांनी केलं. आणि पुढे नातवांनी या परिवाराचा नावलौकिक, तुकोबाराय म्हणतात तसं वाढवी महत्व वडिलांचे. ग्रहस्थाश्रमी मनुष्यावरती जबाबदारी काय आहे त्याचा उल्लेख करत असताना या अभंगामध्ये जोडोनिया धन उत्तम व्यवहारे या अभंगाचं मार्गदर्शन करताना तुकोबाराय, मी सगळं सांगत नाही पण वाढवी महत्व वडिलांचे. मला वाटतं आज तरुण पिढीवर मुलं मुली, सुना, नातवंड सगळ्यांवर जबाबदारी आहे. आपण आपल्या परिवाराचा लौकिक वाढेल, 4 लोक त्या परिवाराला धन्यवाद देतील, असंच आपण कृती करावी, असं आपण वागावं, असं आपण बोलावं, अशी संगत धरावी, असंच कार्य करावं. आपल्यामुळे जर का आपल्या घराण्याला, एका व्यक्तीमुळे जर एखाद्या कुटुंबाला दूषण लागलं तर ते कलंकित जीवन आहे, ध्यानात ठेवा. आपण तर स्वतः कलंकित होतोच, पण आपल्या कुटुंबालाही खाली मान घालावी. आणि म्हणून आज भगीरथ पाटलांचा सगळा परिवार अतिशय कष्टातून पुढे आलेला आणि त्या कष्टातून अतिशय चांगले दिवस, अतिशय आनंदाचे दिवस, पण त्याची जाणीव या परिवाराला दिसते. आपण सगळे या म्हणून तर मोठ्या संख्येने उपस्थित झालेला नातेवाईक आहेत, भाऊकीतली मंडळी आहे, गावातली सगळी मंडळी आहे, उद्योग व्यवसाय, समाजकारण, अध्यात्म अशा विविध क्षेत्राच्या माध्यमातून स्नेहसंबंध या परिवाराचे निर्माण झालेले आहे. आणि म्हणून इतक्या संख्येनं, नाहीतर वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला 11च्या आत एवढी गर्दी जमत नाही. संदीप महाराज आपण सगळे पाहतो ना, रोहिदास महाराज वर्षश्राद्धाच्या कीर्तनाचं आमचं जवळजवळ आकलन आहे, असं मंडप भरला का जय विठ्ठल करायचं. सप्त्याच्या कीर्तनात मंडप भरल्यावर रामकृष्णारी म्हणायचं. आणि बरेच पाहुणे असे असतात, इथे सगळे पाहुणे तुमचे चांगले हो पवार पाटील, तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे, तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. पोरं तर काय ऐका ना, ते गडबडीत आहे सगळे, तुमच्याकडे पाहतो मी. बोललेली आहे ती भगवत कृपेनं पूर्ण होईल, भगवत चिंतनानं पूर्ण होतील. त्याच्यासाठी प्रयत्न पाहिजे, अधिक भगवंताची प्रार्थना पाहिजे. ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जाता पैसे घर दिगे. भाग्यही पाहिजे, उद्यमशीलता, प्रयत्नवादही पाहिजे. नाहीतर मग आळस जर असेल, येथ आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवला. व्यवसायानिमित्त फळ देत
गप्पा करू एक तास. नाही ते बरोबर आहे, परंतु मी बराच वेळेचं तुम्हाला खुणवीत होतो. थोडा मोकळा करावा, थोडा इको पाहिजे, मोकळा होण्या इतका फक्त. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. संचित अनुकूल असल्याशिवाय आणि त्याला व्यावसायिकतेची जोड असल्याशिवाय. कधी कधी असं होतं भाग्य अनुकूल असतं पण प्रयत्न अनुकूल नसतात. भाग्य चांगलं आहे पण प्रयत्न. अहो 1-2 आळशी असे झोपले. गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सांगायचे, 2 आळशी माणसं झोपले. झाड जांभळाचं होतं, एक छोटी फांदी तुटली, जांभळाचा घड तुटला आणि त्या दोघांच्या मध्ये येऊन पडला. शेतात असे जरा पडलेले होते दोघे, पण इतके आळशी होते की स्वतः आता जांभूळ हाताशी आलंय पण तरी ते खाण्याची इच्छा नाही. माणसं किती आळशी असते. आमचा एक मित्र होता लहानपणी, सप्ताहाला मी जायचो, असे विद्यार्थी सगळे. तो कधी कधी जेवायच्या वेळेला म्हणायचा, आता मला जीवावर आलं म्हणायचं, मी झोपतो. पंक्तीच्या वेळेला जीवावर आलं म्हणायचं. बिचाऱ्याचं काय झालं असेल आयुष्यात पुढं कोण जाणे. विठाला विठाला इतका पराकुटी आळस. तसे दोघं, एक जण दुसऱ्याला म्हणतो, का रे, अरे हे जांभूळ जवळ आहे, माझ्या तोंडात घाल ना. तो म्हणतो, तुझा हात पुरतो, तू घे ना. नाही म्हणे, पण तू मित्र आहे ना माझा, एवढा परोपकार कर ना. आता ज्याच्या हाताजवळ जांभूळ आहे तो दुसऱ्याला म्हणतो परोपकार. मग तो म्हणाला, मग अशी तुझ्या डोळ्या देखत कुत्रं आलं, माझ्या अंगावर मुतून गेलं, तरी तू हाड म्हणला नाही. आळशी किती असावं बघा. म्हणजे ज्याच्या अंगावर कुत्रं मुततंय त्याला इतका आळस आहे हाड म्हणण्याचा सुद्धा, आणि ज्याच्या हाताजवळ फळं आहेत त्याला खाण्याचा आळस आहे. म्हणून मायबाप हो, बरेच जण मोठ्या मायबापांच्या पोटी करंटे जन्माला आलेले आहेत. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटे, आम्ही जन्मलो करंटे, आम्ही जन्मलो करंटे. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटे, आम्ही जन्मलो करंटे, आम्ही जन्मलो. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. कधी कधी आपल्याला परंपरा चांगली लाभलेली असते पण आपण स्वैर वागतो. आपले गुरु श्रेष्ठ असतात, आपले मायबाप श्रेष्ठ असतात, आपला संप्रदाय श्रेष्ठ असतो, आपली संस्कृती श्रेष्ठ असते. पण चांगल्या संस्कृतीत, चांगल्या परंपरेत, चांगल्या घराण्यात, चांगल्या गुरुच्या हाताखाली सुद्धा वायफळ माणसं निर्माण होत नाही असं काही म्हणण्याचं कारण नाही. कारण शेवटी तुम्ही शेतीमध्ये पेरताना पिकाचीच पेरणी करता, तण काही पेरलेलं नसतं पण त्या आगंतुक उगवल्याशिवाय राहत नाही. तसं कुठल्याही समाजात, आजूबाजूला कुठल्याही क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रात चुकीची माणसं ही काही निर्माण करावी लागत नाही, ती आपोआपच निर्माण होतात. आणि तणाचं एक वैशिष्ट्य आहे, ते पिकाला झाकून टाकीत असतं. विनेकरी महाराज, आज मला वाटतं वारकरी संप्रदायात तसंच झालेलं आहे. तणाने पीक झाकायला घेतलंय आणि तण एवढं वाढत चाललंय, पण तण शेवटी तण आहे. आज ना उद्या तो शेतकरी त्याचा बेत पाहिल्याशिवाय राहणार नाही, त्याची नांगरणी केल्याशिवाय राहणार नाही, खोदून खोदून काशा काढल्याशिवाय राहणार नाही, आणि पिकाची पुन्हा पेरणी केल्याशिवाय राहणार नाही. तशी जी वाईट प्रवृत्ती, वाईट तत्व संप्रदायामध्ये घुसलेली आहे, आणखी घुसू पाहत आहे.
या गोष्टी समाज, शेतकरी म्हणजे हा समाज आहे, पण समाजच त्याला उखडून फेकील, परमात्मा त्याला बाजूला सारेल. आपण त्यासाठी सकारात्मक राहावं. आपल्या अवतीभोवती चांगले वारकरी आहेत, चांगले कीर्तनकार आहेत, चांगले भजने आहेत, त्यांचा सन्मान करावा. आपण प्रसिद्धाच्या नादाला लागण्यापेक्षा सिद्धांच्या मागे चालावं. ज्याची सेवा आहे, ज्याची सत्कर्म आहेत, सात्विकता आहे, अशा मार्गाने जे निघालेत ते भले प्रसिद्ध नसतील, साधे असतील आमचे वारकरी, पण मायबाप हो, त्यांच्या मागे जाण्यातच जीवाचं परम कल्याण आहे. नाहीतर मग आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, घात एके वेळे मागे, घात एके वेळे मागे पुढे, घात एके वेळे मागे पुढे, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे. एक एक जण वाजवा. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, घात एके वेळे मागे पुढे, मागे पुढे, घात एके वेळी मागे पुढे. ओ आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, घात एके वेळे मागे पुढे. ओ घात एके वेळे मागे पुढे. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, घात एके वेळे. आणि म्हणून आम्हाला मानवी जीवनामध्ये काही प्राप्त करायचं असेल, मी विषय आपल्या संप्रदाय हिताचा म्हणून थोडासा बाजूला गेलो, पण आपलं उचित ध्येय आपण पहिलं ठरवावं आणि त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न पुरेसे करावे. कारण प्रयत्न न करता काही मिळेल असं या जगात काही नाही. प्रत्येक गोष्ट ही प्रयत्न साध्य आहे, फक्त त्याला दोन गोष्टींची जोड, एक भाग्याची, आणि भाग्यही कमी पडलं तर तिथून पुढे भगवंताच्या चिंतनाची म्हणजे प्रार्थनेची जोड. म्हणून जीवनात उत्कर्ष या तीनच कारणांनी होतो. त्याला भाग्य अनुकूल पाहिजे, प्रयत्न योग्य पाहिजे, योग्य, नाहीतर कधी कधी योग्य कामामध्ये अयोग्य प्रयत्न केले तर, काम योग्य आहे पण प्रयत्न चुकीचे केले, औषध चुकीचं घेतलं, आजार बरा होईल का वाढेल, म्हणजे प्रयत्न चुकीचे केले ना आपण, औषधच चुकलं तर आजार वाढल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं वाटतंय की या जगतामध्ये माणसं प्रयत्नही करतील, कदाचित प्रारब्धही अनुकूल असेल, पण आणखी काही जरा थोडं कमी पडलं तर प्रार्थना ते करतील की नाही माहीत नाही. कारण माणसाजवळ अहंकार असतो आणि अहंकार हा भगवंतासमोर, संतासमोर आम्हाला नम्र होऊ देत नाही, प्रार्थना करू देत नाही. आणि केली प्रार्थना तरी ती मनोभावे आम्ही करत नाही. तुकाराम महाराज म्हणले, रावळात सुद्धा आपण गेलो तर दर्शन कसं करावं, जोडोनिया कर मुख पहा सादर, पायावरी शिर ठेवोनिया. छोट्या छोट्या गोष्टी आहे पण फार महत्त्वाच्या आहे. मंदिरात गेल्यावर दर्शन कसं करावं इथे या चरणात तुकाराम महाराज शिकवतात. आपण मंदिरात गेलो, कुठलंही मंदिर, राम कृष्ण पांडुरंग महादेव देवी गणपती, आज तर गणेश चतुर्थी आहे, गणपती बाप्पांचं आगमन होत आहे. ज्या मंदिरात आपण जाऊ जोडोनिया कर, हात जोडलेले असावे. काही जण मंदिरात गेल्यावर सुद्धा खिशात हात घालतात आणि देवाकडे पाहतात. आता काय करावं बुवा यांच्या अहंकाराला. अरे ते खिशे कधी फाडून नेईल तो काही सांगता येत नाही, भिकारी करील आपल्याला. असं जर आपण उद्धटपणा देवाच्या दारात करायला लागलो, देवाच्या मूर्तीसमोर गेल्यावर सुद्धा हात जर तू जोडणार नसेल आणि तुझा अहंकार दाखवतो, माणसं फार गमतीची असतात. परवा आता आम्हाला आपली वारकरी म्हणून सगळ्यांनाच आपल्याला सवय, कुठे गेलं म्हणजे परिचित असो अपरिचित असो, राम राम जय हरी रामकृष्ण हरी असं म्हणत आपण जातो किंवा येतो. आपली ती एक संस्कृती आहे, कोणी असो. पण काहींना तो संस्कार नसतो. एका ठिकाणी मी गेलो,
कार्यक्रमाला आणि आम्ही आपला रामकृष्ण हरी म्हणतोय, चांगला माणूस दिसतोय पुढे म्हणून, तो असाच उभा राहिला, असं ते खिशात हात होते त्याचे. मी म्हटलं व या माणसाच्या काय डोक्यावर परिणाम आहे का काय आहे. चला जाऊ द्या, तो विषय पुढे नेत नाही. तो माणूस कोण होता, काय होता, तो भाग वेगळा. मला एवढंच सांगायचं आहे, मायबाप हो, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. आपण पाहुण्याशी पाहुण्यासारखं वागू शकत नसेल, वारकऱ्याशी वारकऱ्यासारखं, लहानाशी प्रेमानं वागू शकत नसेल, वडीलधाऱ्यांचा आदर करू शकत नसेल आणि ईश्वरासमोर नतमस्तक होऊ शकत नसेल, तर आपल्या जीवनात काही ना काही अत्यंत वाईट घडण्याची ती पूर्वसूचना आहे. तुका म्हणे नरकी खाली अभिमान, जरी होय ज्ञान गरीबता, जरी होय ज्ञान गरीबता. नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताठा. आणि म्हणून देवाचं दर्शन सुद्धा कसं करावं, जोडोनिया कर. बरं, देवाकडे पाहावं कसं, आदर आणि आपुलकीच्या श्रद्धेच्या नजरेनं. मुख पहा सादर, सादर पाहणं, आदरासह पाहणं. सोपा शब्द आहे, त्याचा अर्थ सोपा आहे. मुख पहा सादर. मला असं वाटतं कधी कधी आपल्याला एखादी व्यक्ती नाही आवडली तर आपण काय आदराने पाहतो असं नाही, तिरस्काराने माणसं पाहतात, थोडंसं तुच्छतेनं कुणी पाहतात. वेगवेगळ्या नजरेत वेगवेगळे भाव असतात. अगदी त्याच पद्धतीनं आपण जर का देवाकडे गेल्यानंतर असेच सगळ्या दुर्भावना नजरेत घेऊन गेलो, आपल्या अंतकरणात घेऊन गेलो, मग प्रार्थना होईल कशी. म्हणून तुकाराम महाराजांना माहिती होतं, एकतर जीवनामध्ये लोकांना सगळ्यांना काहीतरी ध्येय प्राप्त करायचं आहे, पण त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी करावी लागणारी जी स्वच्छ अंतकरणानं प्रार्थना आहे ती लोकांना अजून अवगत नाही. काही लोक प्रार्थनाच मान्य करत नाही, ते म्हणतात जे काही होईल ते प्रयत्नांनीच होईल, प्रार्थना वगैरे देवच नाही, मग प्रार्थना करायची कोणाची. देवच जर मान्य नाही तर प्रार्थना मान्य. मी सांगतो आपल्याला, या जगात मोठमोठ्या लोकांनी प्रार्थना केली. अगदी आपल्याला भारताला संरक्षण दृष्टीनं, शस्त्रास्त्राच्या दृष्टीनं ज्यांनी स्वावलंबी केलं असे महान शास्त्रज्ञानी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पुस्तक इथे बसलेल्या काही मंडळींनी नक्की वाचलं असेल. अग्निपंख नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे, द विंग्ज ऑफ फायर, अग्निपंख. त्या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात की प्रयत्न करता करता आम्ही कधी कधी अपयशी व्हायचो. एखादं मिसाईल बनवलं, एखादी मशिनरी बनवली, पण ती फेल व्हायची परीक्षणाच्या वेळेला, आणि खूप पश्चाताप. कारण एक एक इंजिन आणि एक एक मिसाईल आणि त्याचं डिझाईन आणि ते कार्यान्वित करेपर्यंत अनेक वर्ष गेलेली असायची. मग 3-4 वर्षानंतर एखादा प्रयोग करायचा आहे, तो जर फेल गेला, त्याच्यासाठी लागलेला खर्च, शेकडो माणसांचे परिश्रम, फार वाईट वाटायचं. ते म्हणाले आम्हाला, पण आम्ही जिद्दीनं पुन्हा कामाला लागायचो. आणि कधीतरी त्या ध्यासामुळे मध्यरात्री अचानकपणे स्वप्नात काही साक्षात्कार व्हायचा, आणि असं नाही असं केलं पाहिजे. अब्दुल कलामजी म्हणतात की मग स्वप्नात झोपेत असताना आम्हाला आमच्या कामात जे काही आम्हाला सुचत नाही त्या सूचना देणारी शक्ती कोण, तर त्या शक्तीचं नाव आहे ईश्वर. म्हणून फक्त माऊली आणि तुकोबाराय, नामदेवराय आणि सावता महाराज, गोरोबा काका आणि सेना महाराज, नरहरी महाराज आणि चोखामेळा, एवढेच लोक फक्त काही पांडुरंगाला गातात असं नाही, एवढेच लोक ईश्वराला भजतात असं नाही. सर्व जाती धर्मामध्ये आणि सर्व क्षेत्रात, अगदी सामान्य माणसापासून ते शास्त्रज्ञापर्यंत. आता शास्त्रज्ञापेक्षा कोण मोठा या जगात?
शास्त्रज्ञ हा सर्वात बुद्धिमान असतो. जेवढे शास्त्रज्ञ जगात आहे ते बुद्धिमान आहे म्हणून शास्त्रज्ञ आहे. मला असं वाटतं शास्त्रज्ञ हे एकच पद असं आहे की जिथे वशिला चालत नाही. विठाला 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 वशिला चालत नाही. हे घ्या चिटकून नाही नाही वशिला चालत नाही. द्या तिकीट वशिला चालत नाही. तिथे पात्रताच सिद्ध. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी डॉक्टर अब्दुल कलाम साहेब हे राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले. मला आठवतं त्या कालावधीत आषाढी एकादशी आली होती आणि आषाढीच्या कीर्तनात एकादशीच्या महाराजांनी डॉक्टर अब्दुल कलामांविषयी जे बोललं ते मला आत्ताही आठवतं आहे की त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपला आणि तिथून पुढे प्रतिभाताई पाटलांचा कार्यकाळ सुरू झाला. असा तो काळ होता. साधारण माझ्या अंदाजाप्रमाणे 99-2000 साल ते असावं. कारण 95लाच मला वाटतं वाजपेयी पंतप्रधान झाले होते ना आणि त्याच वेळेला अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले. बरोबर आहे का मी सांगतोय ते? अहो कोणाला आहे का नाही ध्यानात काही? पक्क सांगा, नाही तर मी आपला काही ठोकून द्यायचो आणि तुम्ही हो म्हणायचं. विठाला 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 राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपला आणि महाराज म्हणाले की अब्दुल कलाम साहेबांसारखे संन्यस्त जीवन जगणारे, समर्पित जीवन जगणारे राष्ट्रपती या देशाला मिळाले हे आपलं भाग्य होतं. राष्ट्रपतीपद मिळालं म्हणून अब्दुल कलाम मोठे झाले नाही, तर अब्दुल कलाम राष्ट्रपती झाल्यामुळे ते पद मोठं झालं असं नारायणगिरीजी महाराजांनी त्यावेळी म्हटलं. मला ते आता मोठी माणसं मोठ्या माणसांविषयी कसं आदरानं बोलतात त्याचं तो एक उत्तम उदाहरण होतं. कारण ती एकमेकाच्या उंचीची माणसं. सांगतो मी पुढे तुम्हाला. शास्त्रज्ञ किती श्रेष्ठ. महाराज म्हणायचे ज्याचं सूक्ष्म चिंतन असतं तो शास्त्रज्ञ. बाकी ढोबळ गोष्टी सगळ्याला कळतात. झाडाला लागलेलं फळ जमिनीवर पडतं हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण जमिनीवरच का पडतं असा प्रश्न पडला न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाला. आणि मग या पृथ्वीत काहीतरी आकर्षण करणारी शक्ती आहे आणि अभ्यास करता करता त्यानं पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे हे संशोधन जगाला सांगितलं. अर्थात सूक्ष्म चिंतन करतो तो शास्त्रज्ञ. आणि पुढे सांगतो ऐका, गुरुवर्य महाराजांचे शब्द आहे. ते म्हणायचे सूक्ष्म चिंतन करतो तो शास्त्रज्ञ आणि अति सूक्ष्म चिंतन करतो तो संत, तो ऋषी, तो महात्मा. म्हणून लाखातून जर एक शास्त्रज्ञ जन्माला येत असेल तर कोट्यावधीतून क्वचित एखादा महात्मा आणि संत प्रगट होत असतो. आणि म्हणून ज्ञानोबाराय काही पुन्हा पुन्हा प्रगट होतात का? ज्ञानोबाराय क्वचित अवतार घेतात. जनाबाई म्हणतात ना, सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिव्हार, नामयाचा जो जिव्हार, नामयाचा जो जिव्हार. हो सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा जो जिव्हार, नामयाचा जो जिव्हार, नामयाचा जो जिव्हार. सखा विरळा ज्ञानेश्वर, सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिव्हार. या जगतामध्ये शास्त्रज्ञही आहेत, संतही आहेत, सामान्यही आहे, परंतु प्रत्येकाला प्रार्थना मान्य आहे. विषय इथून अब्दुल कलाम सरांकडे आपण गेलो. शास्त्रज्ञ सुद्धा सर्व शास्त्रज्ञ नास्तिक नाही. आता एक महिनाभरापूर्वी आळंदीतल्या पुण्यातल्या माईर्स MITच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर विजय भटकर सरांची आमची गाठभेट झाली. आता थकलेत खूप. 2 जणांनी धरून त्यांना व्यासपीठावर आणला. कोण आहेत विजय भटकर? काही अभ्यासू मंडळींना जरूर ठाऊक असेल, पण सर्वांना ठाऊक व्हावं म्हणून बोलतो.
की अमरावती जिल्ह्यातल्या पांडुरंग भटकर नावाच्या कीर्तनकाराचे सुपुत्र, त्यांचे वडील कीर्तनकार होते, शेतकऱ्याचा मुलगा, एका वारकऱ्याचा मुलगा. परंतु त्या काळी 1985च्या आसपास ते कॉलेजचं शिक्षण घेत होते आणि त्या काळात राजीव गांधी पंतप्रधान झाले. 84ला इंदिराबाईंची हत्या झाली. आता हे तरी सांगा बरोबर आहे का? नाही तर मी आपला मोगमच बोलायचो. काही तुम्ही मानात हलवा राहा असं नका करू, खोटं का असं ना, पण हा हा म्हणत चला. फार इतके असे तुम्ही बसलात की जसं काय मलाच कळा ना माझंच काही चुकतं का काय, हुकतं का काय, असं आहे. तर मला ठाऊक आहे, मला पक्क ठाऊक आहे 1984ला इंदिराबाईंची हत्या झाली आणि 84-85 नंतर राजीव गांधी हे पंतप्रधान झाले. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता नवा युग, तंत्रज्ञानाचं युग येत आहे आणि आपल्या भारताला सुद्धा कॉम्प्युटर असला पाहिजे. म्हणून अमेरिकेकडे त्यांनी कॉम्प्युटरची मागणी केली. तर अमेरिकेनं साफ नकार दिला. म्हणाले तुमच्यासारख्या मागास देशाला अजून कॉम्प्युटरची गरज. अमेरिकेचं वागणं हे पहिल्यापासून ते आत्तापर्यंत असंच आहे. आणि आता तर सगळ्यात येडा राष्ट्रपती सध्या तिथं बसलेला आहे. म्हणजे जो सरपंच होण्याच्या सुद्धा पात्रतेचा नाही, तो अमेरिकेचा राष्ट्रपती आहे. माथे फिरू ट्रम्प तात्या, नाही तात्या म्हणतात त्याला आपल्याकडे. विठाला ते जे कर लावले होते ते कालपासून लागू झालेत. आपल्यावरती बंधनं, थोडीशी महागाई वाढण्याची थोडी शक्यता जरूर त्यातून आहे. कारण भयंकर विचित्र आणि विक्षिप्त माणूस आहे हा ट्रम्प, जगाला वेठीस धरणारा. सगळे भांडणं तोच लावतो आणि परत मिटवलंय मीच म्हणतो. भारत पाकिस्तानचं युद्ध तो काय म्हणाला, मी थांबवलं, पण पेटवलं कुणी? तुम्हाला खरं सांगू का, एक वाक्य सांगून जातो. मिटवायला जरी एखादा लय पुढं पुढं करत असेल तर शंका येते, यानंच तर पेटवलं नसेल. विठाला विठाला राजीव गांधींनी आवाहन केलं देशामध्ये, आपल्या देशातले जे अभ्यासू शास्त्रज्ञ आहेत त्यांनी पुढे यावं. अमेरिका आपल्याला कॉम्प्युटरचं तंत्रज्ञान द्यायला तयार नाही, कॉम्प्युटरही विकत द्यायला तयार नाही, पण येणाऱ्या काळात त्याची गरज आहे आणि म्हणून आपल्याच शास्त्रज्ञांनी तो बनवावा. आणि त्यावेळेला विजय भटकर नावाचा विद्यार्थी प्रसार भारतीच्या कार्यालयात, तिथे तो रुजू झालेला होता, अभ्यास करत होता दिल्लीच्या प्रसार भारती कार्यालयात. 12वी नंतर चांगले मार्क पडले आणि म्हणून तो तिथे गेला. आणि ते करता करता पहिलं संशोधन त्या विद्यार्थ्यानं केलेलं होतं. म्हणजे आता तो एक तरुण शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आलेला होता देशात. जो आपला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आहे ना, तो कलर टी व्ही करण्याचं काम पहिलं या विजय भटकरांनी केलं. हे किती लोकांना माहिती. आपलं असंच आहे, खाऊन ढेकर दिला तरी आपल्याला पंक्तीवाला कोण आहे हेच माहित नाही. ही बोंब आहे जगाची. ताऊन आमटी झाली म्हणतो हा हो. अरे पण जाता जाता त्या पंक्तीवाल्याला भेटून तरी जा, त्याचा धन्यवाद म्हणा, त्याला सांगा आमटी चांगली झाली, तुमच्यात चांगली झाली म्हणून काय उपयोग आहे. आता याच्या पुढचे काही नमुने आहेत, ते चांगली झाली सुद्धा म्हणत नाही. मी आता रोज आपण पंक्तीत जोडणारी माणसं आहोत. आपल्याला काय, आम्ही तर मागूनच खाणारी माणसं आहोत. पण एक आम्ही पाळलंय आजपर्यंत की ज्याचं खाल्लं त्याला जाताना आभार मानणं, त्या माय भगिनींना 2 शब्द सांगणं की बाबा चांगलं झालं, त्या घरातल्या वाडवडील माणसं, तरुण माणसं की बाबा चांगलं जेवण झालं, चांगलं केलं, एवढं तर म्हणलं पाहिजे. काही जण आम्ही पाहत होते दणकून खातात, हात धुतले किक मारतात, निघून जातात. ते चांगलं का बरं सुद्धा म्हणत नाही, लय गडबड आहे म्हणतात आम्हाला. अरे असं नका करत जाऊ. विठाला परमार्थ काय, वेदांत काय. आमच्या छोट्या छोट्या कृतीमध्ये सद्भावना निर्माण होणं ही शिकवण आहे आम्हाला अध्यात्माची आणि वेदांताची. मुद्दा इतकाच आहे. ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही तो कलर केला विजय भटकरांनी. आणि नंतर एक काम त्यांना मिळालं. पंतप्रधानांनी सांगितलं की
कॉम्प्युटर बनवता येईल का? त्यांनी पत्र लिहिलं पंतप्रधान कार्यालयाला की आपण जर आमच्या पाठीशी उभे राहत असाल, आम्हाला काही संशोधन सामुग्री देणार असाल तर आम्ही कॉम्प्युटर बनवतो. आणि 2 वर्षाचं टार्गेट दिलं होतं. मी जे वाचलंय ते सांगतो. 14 महिन्यात सुपर कॉम्प्युटर बनवला विजय भटकरांनी. आता अनेक कार्यक्रमात त्यांच्यासोबत बसण्या उठण्याचा बोलण्याचा, अगदी महिनाभरापूर्वी सुद्धा पुष्कळ गप्पा आम्ही मारल्या, सोबत चहा पण घेतलं. किती मोठी माणसं. म्हणजे संपूर्ण भारतात जे संगणकीकरण झालंय ते त्या माणसामुळे. पण पुढचं ऐका, मी आत्ता त्यांना विचारलं की भटकर सर, तुमच्या गोष्टी आम्ही कीर्तनकार महाराष्ट्रात सांगतो, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता, आता तुमचं वय झालंय अजूनही वाचता का? ते म्हणाले ज्ञानेश्वरी वाचायला काय अडचण नाही, मला उठाय बसायला अडचण नाही, पण मी दररोज नियमाने ज्ञानेश्वरी वाचतो आणि नामस्मरण करतो, पूजा करतो. आता माझा मुद्दा मला पूर्णत्वाकडे न्यायचा आहे की प्रार्थना अहंकारापोटी न करणारे काही लोक आहेत, पण जे जाणते लोक आहे उच्च श्रेणीचे, ते सुद्धा भगवंतासमोर हात जोडतात, नम्र होतात, त्याची भक्ती करतात, त्याची प्रार्थना करतात. ज्याला कळलंच नाही, मला सांगा, ज्याला गाडीची किंमत कळते ना तो फोटो काढून घेत असतो. काय भारी गाडी आणली वा, आमच्या भावानं, फोटो काढतो. कुत्र्याला कळते का गाडीची किंमत? आता कुत्रं पुढं नको विचार करायला, कुत्रं काय करतं, कसा अभिषेक घालतं त्या गाडीला, ते नको विचार करायला. म्हणून मूर्खानं एखादी गोष्ट तुच्छ मानली म्हणजे ती गोष्ट तुच्छ होत नाही. तसं जगातल्या अनेक मूर्खांनी देवधर्म तुच्छ मानलेला आहे. त्यांच्या तुच्छ मानण्याने देवधर्माला कुठे बाधा येत नाही. विठाला आपण आपल्या जीवनामध्ये ध्येय चांगली धरावी, चुकीचं ध्येय धरू नये. आणि उचित असं ध्येय धरलं की परमात्मा आपल्याला सहाय्य होतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. पण मनोरथ चुकीचं नसावं मायबाप हो, चांगलं असावं. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये म्हणतात की मानवी जीवनामध्ये आपण जे प्रयत्न करीत आहात, आपण प्रारब्धानुरूप पुढे वाटचाल करताय, पण काही अडीअडचणी जीवनात येत असतील तर काही तोडगे ताडगे करू नका. वारकरी संप्रदाय तोडग्या ताडग्याला मान्यता देणारा नाही, अंधश्रद्धेला मानणारा नाही. वारकरी संप्रदाय स्वच्छ अंतकरणानं भगवंताची प्रार्थना आणि भजन शिकवणारा. तुकोबाराय आज तेच सांगतात की जर अंतःकरणापासून तुम्ही चिंतन केलं, तुमच्या ध्येयापर्यंत तो पोचविल. अभंगाचं पहिलं पावली ठाया पावविल 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 ठाया पांडुरंग चिंतिलिया. आपल्याला अंतःकरणामध्ये ज्या ध्येयानं भक्ती करायची आहे ते ध्येय एकदा ठरवावं. पण मला असं वाटतं जसं संसारात सुद्धा उचित ध्येय असेल तर संसारात कल्याण होतं, शिक्षणात सुद्धा उचित ध्येय असेल
म्हणजे आम्हाला चांगले गुण मिळवायचे, आम्हाला चांगलं काहीतरी जीवनात करायचं आहे आणि आईवडिलांचे जे कष्ट दुःख आहे ती परिस्थिती बदलवायची, असं जर ध्येय मुलांनी धरलं आणि मग शिक्षण केलं तर मला वाटतं निश्चित बदल होता. आपण पाहतो शेतकऱ्यांची अनेक मुलं मुली पूर्वीच्या काळी आणि आजसुद्धा शून्यातून त्यांनी शिक्षणं घेतली, चांगल्या ठिकाणी कामं केली, आपापल्या गावाचं आपल्या कुटुंबाचं नावलौकिक वाढवला. ध्येय धरलं म्हणूनच झालं ना, नाही तर काहींना डीजे वाजला का त्यांचं ध्येय ते नुसता आवाज गावाच्या कोणत्याही कोपऱ्याला येऊन द्या, किक मारली की ही माणसं तिथं जातात. आणि मी जसं म्हटलं ते जेवणारा पंक्तीवाल्याला पाहत नाही, तसा नाचणारा कोण नवरदेव हे पाहत नाही, कोणाची वरात आहे तेही पाहत नाही. त्याला इतकं ते नाचायचं येड असतं, वाजलं का ते आपलं तिथं सहभागी होतं. आता इतकी सामान्य ध्येय घेऊन जीवन जगणाऱ्यांचं जीवनात उच्च कल्याण कसं व्हावं? विठाला गीत नृत्य वाईट नाही आहे, पण विकृतिकारक ते नसावं. आणि दुसरी गोष्ट, कोणतीही गोष्ट मर्यादित असावी. मर्यादेच्या पलीकडे गेलं ना की ती गोष्ट मग गोड लागत नाही, ती अत्यंत चुकीची वाटू लागते. अलीकडे करमणूक ही मर्यादेच्या पलीकडे गेली. करमणूक पूर्वी होती, जत्रेत तमाशा यायचा आणि लोक करमणूक म्हणून जरूर बघायचे, त्याच्यातही प्रबोधन व्हायचं. वगनाट्य असायचं आणि त्या वगनाट्यामध्ये राजा हरिश्चंद्र तारामतीची गोष्ट सांगितली जायची, संत तुकाराम महाराज सांगितले जायचे, स्वातंत्र्याचा काळ दाखवला जायचा, सामाजिक प्रबोधनाची धार्मिक प्रबोधनाची वगनाट्य. पण त्याला एक मर्यादा होती ना, म्हणजे कधीतरी वर्षातून एक हात दुसऱ्या वेळेला जत्रा यात्राच्या काळात. आता रोजच येड्याची जत्रा भरलेली आहे. माणसं सारखी त्या मोबाईलमध्ये गुंतली, सारखी त्या टी व्हीमध्ये गुंतली. म्हणून हा फरक आहे जुन्या नव्या काळाचा. मी असं बिलकुल म्हणत नाही की त्या काळी करमणूक नव्हती, पण आज करमणुकीत वाहत चाललेत. आणि ती करमणूक इतकी झाली की आता हल्ली कीर्तनकार सुद्धा करमणूक करणाराच आणायचा असं ध्येय लोकांनी ठरवले. मला एक पठ्ठ्या भेटला, मला महाराज कीर्तन ठेवायचं. काय निमित्त? नाही निमित्त तसं काही नाही म्हणे, आमच्या भावाकडे कीर्तन झालं तर त्याच्या उरावर ठेवायचं आहे म्हणे. काय कमाल झाली बुवा. म्हणजे असे सुद्धा महामूर्ख सध्या आहेत. परमार्थ ठेवला म्हणजे काही सगळे शहाणे झाले असा अर्थ होत नाही. कीर्तन ठेवलं म्हणजे हे पवार पाटलांसारखे श्रद्धेनं करणारे, श्रद्धायाम कृते इति श्राद्धा, आपल्या वडिलांविषयीची श्रद्धा, त्यांच्या कष्टाच्या काळाची आठवण या नातवंडांना आहे, मुलांना आहे, सुनांना आहे, मुलींना आहे, श्रद्धेनं ठेवलं आहे. नाही तर काही ना काही नसते, काय नाही म्हणे. पण म्हणे ते तुम्हाला लोक हसवता येतात का? म्हणलं बुवा मला तर ते काही जमत नाही बुवा. म्हणलं मी कीर्तनकार आहे. मग तुम्ही कशाच कीर्तनकार म्हणे? म्हणे मग हसणाऱ्यांचे नंबर द्या. म्हणलं त्यांचे नंबर सुद्धा माझ्याकडे नाही. आता मी इतका सामान्य आहे म्हटलं की माझ्याकडे तसे काही नंबर नाही. आम्ही आपले वारकऱ्यांमधले वारकरी आहोत आणि एका जुन्या 200 वर्षाच्या फड परंपरेतले एक सेवक आहोत. गंगागिरीजी महाराजांच्या ज्या फडाची सेवा 200 वर्ष भजनाची, वारीची, ज्ञानेश्वरीची सेवा चालू आहे, छोटेसे सेवक आहोत. आमचा एवढं काय सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, करमणूक आहे. मी आपल्यासारख्या सुज्ञ मायबापांना आणि बंधू भगिनींना कळकळीनं विचारत असतो, मला सांगा कोणत्याही मौलानाचं भाषण किंवा त्याचं प्रवचन कधी करमणूकपर आपण ऐकलंय का? कधी त्यानं 65 गोष्टी सांगितल्या आणि करमणूक करत वेळ घातला नाही. तो प्रेरणादायी बोलतो, त्याच्या कुराणमधलं त्याच्या धर्माचं ते बोलतो. कुठलाही फादर चर्चमधला करमणुकीसाठी त्याचं प्रवचन करतो का? आणि मग झालंय काय या हिंदू धर्मातल्या कथाकारांना, कीर्तनकारांना, माझ्यासारख्या अनेक चुकीच्या लोकांना की जे अनंत वाचाळ बरळती बरळ या वाणीला शोभू नये अशा 65 गोष्टी सांगतात फक्त लोकांना बरं वाटावं. आणि असं आहे की चांगल्या वस्तूचं मोल कळायला पात्रता लागते. वाईट गोष्टीचा स्वीकार तर अनेक जण करतील. हिऱ्याची पारख सगळ्यांना आहे का मला सांगा? हिऱ्याची पारख
अहो हजारोतून एखादा रत्नपारखी आडनावच पडलं काहींचं, कारण त्यांचे पूर्वज हे रत्नपारखी होते आणि म्हणून आडनाव काय पडलं, रत्नपारखी. जवाहीर विकणारे नानासाहेब पेशव्यांकडे एक मनुष्य आला. गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचाच दृष्टांत. तुम्ही म्हणाला तर प्रत्येक गोष्ट सांगायला लागल्यावर असं का म्हणता, तर जे आहे ते त्यांचंच सगळं आहे. विठाला व्यासपीठावर आपल्याला मनाचं बोलण्याचा अधिकार काय? जे माऊलींनी सांगितलं, जे तुकोबा राहिले, जे आपल्या सकल संतांनी, जे उपनिषद गीता रामायण महाभारतानी, आणि तेच सर्व आपल्या गुरुमुखातून, आपले जे गुरु असतील त्या गुरुमुखातून आपल्याकडे जे आलं, एवं परंपरा प्राप्त, अशा पद्धतीच्या विचारांना कीर्तनात महत्त्व असतं. आणि म्हणून नानासाहेब पेशव्यांकडे एक हिरे विकणारा आला आणि त्याने सांगितलं की हिरे फार अनमोल आहेत, याची किंमत ओळखून दाखवा. मी म्हणेल की नानासाहेब पेशवे हुशार आहे. आता नानासाहेब पेशवे खरोखरच बुद्धिमान होते. त्यांनी ते हिरे समोर ठेवायला लावले. त्या माणसाशी ते बोलत राहिले. हिरे विकणाराशी त्या हिऱ्याकडे पाहायचे, त्या माणसाकडे पाहायचे, त्याला आदर सत्कार केला, स्वागत केलं, सांगितलं दुपारी जेवण करा, तुम्हाला बक्षीस देऊ, लांबून आलात तुम्ही दरबारात आमच्या. पण हे करता 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 त्यांनी ओळखलं काय ओळखायचं, आणि एका सेवकाला सांगितलं, जा रे एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ये म्हणे, मला हे हिरे जरा धुवून पाहिजे. असं म्हटल्याबरोबर तो आला, नानासाहेब पेशव्याचे पाय धरले, म्हणे तुम्ही ओळखलेलं दिसतंय. म्हणे हो मी ओळखलंय, पण तुझ्या तोंडून सांग म्हणे काय ते. म्हणे याच्यातले निमे हिरे खरे आहेत आणि निमे खडी साखरेचे घासून घासून तयार केलेले आहेत. तुम्ही पाणी आणायला सांगितलं आणि माझ्या लक्षात आलं तुम्ही ओळखलंय, पण कसं काय ओळखलं नानासाहेब? नुसतं दुरून पाहताय तुम्ही त्या हिऱ्याकडे. अरे म्हणे माशा यायच्या आणि सारख्या त्या ठराविक हिऱ्यावरच बसायच्या, माझं बारकाईनं लक्ष होतं म्हणे. मोठी माणसं उगीच मोठी होत नाही, काही बारकावे असतात, काही गुण त्यांच्यामध्ये असतात, लक्ष देणं, दक्ष राहणं, असे काही गुण असतात. विठाला विठाला आता बोलू का? आजच्या काळात शिकले सवरलेले माणसं सुद्धा सतत फसले जात आहेत. आणि हे मी बोलतो म्हणजे कळकळीनं बोलतो, कारण अवतीभोवती तुमच्यासारखी कष्ट करून जगणारी माणसं, व्यापारात कष्टच करावे लागतात, शेतीत कष्ट करावे लागतात, नोकरीत कष्टच करावे लागतात. नोकरी म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. जी लेकरं आपली नोकरी करतात त्यांना जरा विचारा एकदा. IT इंजिनियर असला तर सकाळी 9ला बसला, घरी जरी असला तरी रात्री 8-9 पर्यंत पाहुणे आले तरी त्याला बोलायला येता येत नाही. पण झालंय काय माहिती का, आपल्याला दुसऱ्याचे कष्ट एक कष्ट वाटत नाही. हाही एक मोठा घोळच आहे. पण हे कष्टाचे पैसे हल्ली कुठेही जात आहेत. एखादी बँकेत तुम्ही टाकता, ती बँकच बुडते, ती पतसंस्थाच बुडते. एखाद्या कंपनीला गुंतवणूक करताय, ती कंपनीच पळून जाते रात्रीतून. हे का घडतंय? हे अतिलोभानी घडतंय. कोण म्हणतंय आम्ही तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये देतो, 1 लाख रुपये गुंतवा. अहो लोकांना फाशा घ्यायची वेळ आली अनेक ठिकाणी. आणि म्हणून लोभ का धरता? हे लवकर श्रीमंत होण्याची हाव का धरता? आपल्याला पोटाला जे परमेश्वरानं पोटभर दिलंय, मग परमेश्वराचाच शाप आपल्याला लागतो की मी याला पोटाला पोटभर दिलंय, लोकाला नोकरी नाही, मी याला नोकरी दिली, तरी बेट्याला काहीतरी आणखी मिळावं वाटतंय, आणि मग दिवस आपले फिरतात. व्यापारात एखाद्याला पुष्कळ दिलंय, पण त्याची हवस थांबत नाही, त्याला हेही करायचंय, तेही करायचंय, तेही करायचंय, आणि मग परमात्म्याचा शाप लागतो. का असं करता? इतक्या हव्यासी का होता? इतक्या मानापानाला का भुलता? मला या नव्या पिढीसाठी कान उघडून यांना सांगायचंय की तुम्हाला देवाने खूप चांगले दिवस दिलेले आहेत. तुम्ही जरा हाव कमी करा, धाव कमी करा, आणि थोडंसं आपल्या कष्टानं जे मिळतंय त्याचा सन्मान करा, म्हणजे तुम्ही सुखी राहाल. विठाला अरे वाईट वाटतं बाबा की जी पोरं इतकी गुणवान, पण ती पोरं 4 वर्षात व्यवसायात एकदम रिव्हर्स येऊन जातात. ह्या चुका काही परमेश्वरानं केलेल्या नाही.
कोणी नाही. आपली हाव आपल्याला तिथपर्यंत पोहोचवते. आणि मग थोडं शांततेने घ्या. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. राष्ट्रीयकृत बँकेत कमी व्याज मिळत असेल पण चोराच्या हातात धन कशाला नेऊन देता. अशा अनेक गोष्टी आहे की जिथे आपल्याला सावध राहण्याची, दक्ष राहण्याची. म्हणून मला पूर्वीचे लोक सांगायचे, छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये एका फ्रेंच लेखकानं लिहिलेलं आहे की हे राजे छत्रपती शिवाजी इतके दक्ष होते की कदाचित झोपताना सुद्धा अर्धे डोळे उघडे ठेवून झोपत असावे, असं त्या फ्रेंच कागदपत्रात आहे. मी इतिहासात वाचताना त्यांच्याविषयी वाचलं. आपण आहोत काय दक्ष? आपलं लेकराबाळांकडे लक्ष आहे का? आपलं आरोग्याकडे लक्ष आहे का? आपलं शेतीकडे लक्ष आहे का? दुकान टाकलंय, दुकानाकडे लक्ष आहे का? आईबाप म्हातारे झाले, त्यांच्याकडे लक्ष आहे का? तरुण पिढीला लक्ष द्यावं लागेल. स्वतःच्या तब्येतीकडे द्या, स्वतःच्या लेकराबाळाकडे द्या, स्वतःच्या आईबापाकडे द्या, कुटुंब. आणि तुम्ही कुटुंब म्हणून जेव्हा सन्मानाने उभे राहाल त्यानंतर तुमच्या हातून देशसेवा घडेल, धर्मसेवा घडेल, समाजसेवा घडेल. तुम्हीच मोडून पडलात, कशाचीच डोंबल्याची सेवा तुम्ही करणार? कोणाची सेवा? कशाचा धर्म? कशाचा देश? आणि म्हणून तुम्ही सक्षम व्हा, तुम्ही सुखी राहा. विठाला फिरतोय मायबाप हो, आम्ही तर काय वारकरी म्हणून फिरणारी माणसं आहोत. पण जे जाणवतंय, कारण शेवटी तुमची कुटुंब म्हणजे ती काही वेगळी नाही आहे. तुम्ही आम्ही सगळी एक आहोत. वारकरी संप्रदाय म्हणून तर सर्व जाती धर्माचे आपण भावंडच आहोत. आणि अशा पद्धतीने या जगातल्या या समस्या पाहताना, म्हणून तरुण पिढी लवकर हल्ली मोठी होते, लवकर खाली जाते. जुनी माणसं मोठी व्हायलाही थोडा वेळ लावत होते आणि मग पुन्हा खाली जायचंच नाही या संयमानं ते जीवन जगत होते. आज ही जी पडझड आम्ही पाहतोय ती वेदना देणारी आहे. कारण ती मुलं चांगली आहेत म्हणून कळकळ वाटते. ती काही व्यसनी असती, ती काही वाया गेलेली असती, मग त्यांना त्रास झाला असता तर मग आम्ही समजलो असतो. पण सन्मार्गावरची मुलं सुद्धा केवळ चुकीच्या ठिकाणी विश्वास ठेवल्यामुळे, चुकीचा पार्टनर घेतला, चुकीची बँक पाहिली, चुकीचा व्यवसायातला एखादा दुकानदार पाहिला, तो बुडवतो, तो डुबवतो. आणि चांगली मुलं सुद्धा अडचणीत. म्हणून आजचा काळ लक्ष देण्याचा आहे. चला, ध्येय चांगलं ठेवा, ध्येय चुकीचं ठेवू नका. आणि या चांगल्या ध्येयामध्ये उत्तम ध्येय काय? सर्वात मला वाटतं प्रपंच चांगला करावा, हेही एक चांगलं ध्येय. प्रपंचातून सेवा करावी, हे सुद्धा चांगलं ध्येय. आणि आपल्या या मनुष्य देहाच्या माध्यमातून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती, आत्मज्ञानाची प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, ज्याला ईश्वर प्राप्ती म्हणतात, हे सर्वोच्च ध्येय. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची एक. याच्यापेक्षा मोठं ध्येय जगामध्ये काहीही. आणि हे ध्येय कशाने प्राप्त होईल? आमच्या प्रपंचाच्या सुखापासून त्या आत्मकल्याणापर्यंत, मोक्षापर्यंत कोण देईल आम्हाला? तुकोबाराय सांगतायत, पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया, त्यासी चिंतिलिया मणी चित्ता करी गवसनी. पांडुरंगाचं चिंतन करा म्हणजे जीवनात न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा सहजपणे घडतील. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. समर्पक योग्य प्रमाण. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. काय होणार नाही. आणि म्हणून त्याशी चिंतिलिया मणी. पण ते चिंतन कसं? मणी. ते फक्त वरकरणी नको, चिंतन मणी असावं.
आणि ते अंतःकरणापासून असावं. म्हणून आम्ही पूजा करतो ना, तर पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारी भाव विश्वंभरी समर्पावा, तुकोबारायांची भाषा आहे. पूजेमध्ये थोडं मौन राहावं, अंतर्मुख व्हावं, परमेश्वराशी भावनेनं एकरूप व्हावं, त्याचाने आपला संवाद सुरू राहावा, त्याचं चिंतन सुरू राहावं. जसं आपण पाहुण्यांमध्ये गेलो जर पाहुण्यांशी प्रेमाने बोललो तर पाहुण्याला भेटीचं समाधान वाटतं. नाही तर पाहुण्यांजवळ गेलो मोबाईलच पाहत बसलो. हल्ली हा एक नवाच रोग झाला आहे. बहीण भाऊ दिवाळीला भेटतात पण बोलत नाही, 2 कीर्तनकार भेटतात पण बोलत नाही. कारण हे काही तुमच्याकडेच दोष जातो असं नाही, कीर्तनकाराकडे येतो, सगळ्याकडे येतो. पण आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये थोडासा विवेक ठेवणं फार आवश्यक आहे. तंत्रज्ञान चांगलं आहे पण त्याचा अतिरेक नको. परमात्म्याशी आपण कनेक्ट झालो पाहिजे, जोडले गेलो पाहिजे. ध्यान हे त्याच्याशी जोडण्याचं काम करतं, पूजा त्याच्याशी जोडण्यासाठी आहे, वाचन ग्रंथाचं ईश्वराशी जोडण्यासाठी, भजन, हरिपाठ, काकड आरती. पण त्यावेळेला आपण मनानं सजग पाहिजे, कारण हे मन बिलंदर आहे. बहुचंचल चपल जाता येता न लगे वेळ. जशी लहान लेकरं बिलंदर असतात पहा, तुम्ही कामात असले कुठं निष्ठून जातील आणि काय वाढवून ठेवतील. बरोबर आहे की नाही? माझ्या भगिनींना माहिती आहे, लहान लेकरं चपळ असतात, त्याच्याही पेक्षा चपळ हे मन आहे. लेकरं सांभाळणं सोपं, मी म्हणतो माकडं सांभाळणं सोपं, रामानं सांभाळले. पण तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. मनावर नियंत्रण जो मिळवू शकेल तो संसारही चांगला करील, तो शिक्षणही चांगलं करील, तो नोकरी चांगली करील, तो व्यापारही चांगला करील, तो शेती चांगली करील, तो समाजकारणही चांगलं करील आणि अध्यात्मातलाच तो अधिकारी ठरेल. तुका म्हणे मन उतरी भव सिंधू, तुका म्हणे मन उतरी भव सिंधू, तुका म्हणे मन उतरी भव सिंधू, तुका म्हणे मन उतरी भव सिंधू. कारणं बंध मोक्षयो, या श्लोकाचंच जणू भाषांतर तुकोबारायांनी महाराजांनी आता सांगितलेल्या चरणामध्ये केलं की तुका म्हणे मन उतरी भव सिंधू आणि मन करी बाधू 84चा. मन कलुषित जर आपलं असलं 84 लाख योनीमध्ये आपण बांधले गेलो समजा, आणि मन प्रसन्न ठेवून निर्मळ ठेवून जर आपण सेवा करत राहिलो तर उतरी भवबंधू या भवसागरातून आपण पार झालो असं समजा. आणि म्हणून त्याशी चिंतिली या मनी. काय होतंय मग मनापासून चिंतन केल्यानं? चित्ता करी गवसने, आपलं चित्त त्याच्याशी जोडलं जातं आणि परमात्मा मग ते आकर्षित करून घेतो. आणि मला वाटतं एकदा का परमात्म्याच्याशी आपण जोडले गेलो ना, मग जगातला कोणताच विषय आपल्याला विचलित करू शकत नाही. किती कोणी सोन्याच्या पालखीतून बसून चाललं ना मायबाप हो, खऱ्या वारकऱ्याला काहीच नाही वाटत, त्याचा गमळ नाही पस्तावा नाही, तो त्याच्याच आनंदात मस्त आहे. कारण त्याचा जो आनंद आहे ना तो त्या पालखीतल्याला सुद्धा नाही आहे, तो तिथून झुरतो. तो म्हणतो काही समाधानी वा, पालखीत बसून झुरत आहे ते. आणि वारकरी म्हणून तुमच्यात ते वारकरी आहे, तुमच्यातच ती सगळी आदरणीय माणसं आहे, ती काही बाजूला कुठं शोधायची आहे असं नाही आहे. आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं तसं नीती आणि भक्ती जपणारे असले, आणि म्हणून त्याशी चिंतिली या म्हणे. चित्ता करी गवसन, चित्ताला तो आकर्षित करून घेतो. पावावया फळ अंगी असावे हे बळ. परमात्म प्राप्तीचं हे फळ जर प्राप्त करायचं असेल तर अंगी बळ असावं लागतं. बळ अनेक प्रकारचं आहे आणि प्रत्येक बळ उपयुक्त आहे. शरीराचं बळ असावं, बुद्धीचं बळ आपल्याकडे असावं, त्याचबरोबर संपत्तीचंही बळ आपल्याकडे असावं, आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो ज्ञानाचंही बळ असावं, पुण्याचंही बळ असावं, संबंधाचंही बळ असावं.
बळ अनेक आहे, पण सांगू आपल्याला, धनबळानं, ज्ञानबळानं, अगदी पुण्यबळानं सुद्धा देव भेटत नाही. देवाच्या भेटीला एकच बळ, भावबळे आकळे येरविना. भावबळे आकळे येरविना. भावबळे आकळे येरविना. भावबळे आकळे येरविना. परतळी आवळे तैसा. परतळी आवळे तैसा. परतळी आवळे तैसा. पावावया फळ अंगी असावे हे बळ, हे भावबळ, हेच अध्यात्माचं बळ. आणि हे जर आपल्याकडे असेल तर महाराज म्हणाले भक्तीही घडेल आणि तुमच्या जीवनात ऐहिक प्रगती आणि लौकिक प्रगतीबरोबरच आध्यात्मिक प्रगती घडेल. लौकिकातल्या अष्टमहासिद्धी तुमच्या पायाशी येऊन उभ्या राहतील. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे ते तुका म्हणे तई. तुका म्हणे तई. तुका म्हणे तई. हो तुका म्हणत तुका ओळंगती